याच्यामध्ये सगळं आहे. चित्रा वाघ काय काय बोलते आणि काय काय करते, तिचे कारनामे आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपावरून महाराष्ट्रात नवीन राजकारण सुरू झालंय. आपण गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी ऑफर दिली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केलाय. त्यांच्या याच आरोपांवर देशमुखांनी पुरावे द्यावेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. या वादात आता भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांचे कारनामे उघड करण्याची धमकी देण्यात आली आहे. अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत पुरावे दिले तर पुढच्या 3 तासात त्यांचा पर्दाफाश करू, असं आव्हान चित्रा वाघ यांनी अनिल देशमुखांना दिलं होतं. त्यावर शरद पवार गटाच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलंय. माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे, त्यात चित्रा वाघ यांचे कारनामे आहेत, असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिलाय. फोटोला फोटोनं उत्तर आम्हालाही देता येतं. यात कसला आला पराक्रम अनिल बाबू? अनिल देशमुखांना माझा सवाल आहे, आम्ही तुमच्याकडे पुरावे मागितलेत, ते तुम्ही का देत नाहीत? एकदा तुम्ही पुरावे द्या, मग त्यानंतरच्या 3 तासात तुमचा पर्दाफाश करणारे पुरावे आमच्याकडे सज्ज आहेत, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला. त्याला विद्या चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय. या पेनड्राईव्ह मध्ये चित्रा वाघचे सगळे कारनामे आहेत. चित्रा वाघ काय काय बोलते आणि काय काय करते, तिचे कारनामे या पेनड्राईव्ह मध्ये आहेत. हे राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये उघड करणार आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला तुझं खरं रूप दाखवल्याशिवाय विद्या चव्हाण राहणार नाही, हे लक्षात ठेव, असा इशारा चित्रा वाघ यांना देण्यात आलाय. खोटारड्या बनेल ब्लॅकमेलिंग करणारी पक्षात मोठं पद मिळवण्यासाठी काहीही करू शकते. हे आमच्या सारखं जवळून कोणी पाहिलेलं असणार आहे? हे पेन ड्राईव्ह याच्यामध्ये सगळं आहे. चित्रा वाघ काय काय बोलते आणि काय काय करते, तिचे कारनामे आहेत. आणि हे कारनामे जर ऐकायचे असतील ना, तर उद्या दुपारी 3 वाजता राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये हे कारनामे, चित्रा वाघ काय काय करते, हे सगळं या महाराष्ट्राच्या जनतेला तुझं खरं रूप दाखवल्याशिवाय हे विद्या चव्हाण राहणार नाही, एवढंही तू लक्षात ठेव. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.